कोल्हापुरातील दसरा चौक मध्ये या उर्दू आपल्याला विविध दशकातील नाणी या प्रदर्शनात जगातील पहिली सोन्याची नोट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच प्रदर्शनाच्या ठिकाणी आपण ही पाहू शकताय, माझ्या समोर आहे जगातील पहिली सोने व चांदीचा वापर केलेली बर्मुडा देशाची नोट आपल्याला इथं ही पाहायला मिळत आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या प्रकाराने हे देऊन बनवलेले असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर पहिला सर्वात छोटं कुराण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सर्वात छोटं कुराण तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि हे कुराण पाहण्यासाठी भिंगाचा वापर करावा लागतो। सगळ्यात छोट्या जगातील प्रदान केलेली एक पुराणाची प्रत ही देखील या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा जो पूर्ण स्टॉल आहे ते दिलावर पठाण म्हणून कोल्हापुरातीलच गृहस्थ आहेत जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून या नाण्यांचा आणि या नोटांचा संग्रह करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय ही जी काही कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध काळातील विविध प्रकारच्या आतापर्यंतच्या नोटा व नाणी आपल्याला पाहायला या प्रदर्शनात मिळणार आहेत। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर हे विविध देशातील नाणी आहेत। अंटार्क्टिका खंडातील हे डॉलर असू दे, अंगोलिया, त्याचबरोबर बांगलादेश असू दे, बहामास असू दे, बहरीन असू दे, बेल्जियम असू दे, नॉर्थ अमेरिकेतील देशातील विविध देशातील या नोटा आपल्याला येथे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। दुसरं जर पाहायला गेलं तर जुन्या काळामध्ये भारताची करन्सी कशी होती, किती मोठ्या नोटा होत्या हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एवढ्या मोठ्या नोटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी नोट जी रशियाची आहे ही देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। ही जी नोट आहे रशियातील सर्वात मोठी नोट, त्याची लांबी 10.5 इंच आणि 10.11 रुंदी 5 इंच अशी आहे। 1912-1910 कालावधीमध्ये रशियामध्ये नोट प्रचलित होती। अशा प्रकारच्या नोटा चायनाची नोट आहे। अशा प्रकारचा संग्रह आज संध्याकाळपर्यंत नागरिकांना या दसरा चौकामध्ये पाहायला मिळणार आहे। दरम्यान या माझ्यासोबत या संग्रहाचे दिलावर पठाण आहेत, त्याच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। का संग्रह कसा केलाय त्यांनी आणि काय आहे नेमके त्याच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी। मी दिलावर आमजेखान पठाण, राहणार न्यू शोभरी, मी महानगरपालिकेला सर्व्हिसला आहे। गेल्या 30 ते 35 वर्षापासून नाणी जमवण्याचा छंद आहे माझा आणि त्याप्रमाणे दुर्मिळ नाणी, दुर्मिळ वस्तू असा जमवतो। आता आमचे उर्दू कार्निवल मध्ये आमच्या मित्रांनी, आमच्या गोरेबाईंनी आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की भाई तुमचं नाण्यांचं प्रदर्शन ठेवा। त्याप्रमाणे मी नाण्यांचं प्रदर्शन इथं मांडलेलं आहे थोड्या प्रमाणात। त्यामध्ये जगातली पहिली सोन्याची नोट अंटिगुआ आणि बर्मुडा देशाची, त्यानंतर विजयनगरचं सगळ्यात लहान नाणं, त्यानंतर सोन्याची मोहर, अशा बऱ्याच छोट्या मोठे नाणी, चांदीची, सोन्याची नाणी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहेत। आणि माझा एक हेतू आहे की नाणी हा इतका म्हणजे छंद हा इतका छान आहे की ह्या छंदामुळे आपल्याला वेळ कमी मिळतो, वेळ कधी संपतो या नाण्याच्या ज्यात कळत नाही। आम्ही दुसरी किती देशाच्या चलनाची आपण यामध्ये 230 देशाची चलने म्हणजे नाणी आणि नोटा माझ्या संग्रहामध्ये आहेत। त्याचप्रमाणे जुन्या वस्तू, जुनी ग्रामोफोन, हे ते अशा बऱ्याच वस्तू माझ्या संग्रहामध्ये आहेत। फोल्डिंग सायकल आहे, बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा आहेत त्या आता याच्या मांडण्यासाठी। काय खास आकर्षण काय आहे प्रदर्शनाचं? या प्रदर्शनामध्ये सोन्याची नोट, सोन्याची मोहर, त्यानंतर जगातलं सगळ्यात लहान सोन्याचं विजयनगरचं नाणं, काय त्यानंतर इसवी सन पूर्वीची नाणी, शत्रप, वल्लभ, पांडे, असे बरेच। त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरचं पूर्ण नाणं यात कोल्हापूरचं आहे।
यामध्ये शिवाजी महाराजांची नाणी, अशी बरीच नाणी आता या संग्रहामध्ये आम्ही मांडलेली आहेत. वेगवेगळ्या स्टाईलच्या आम्ही नोटा पण बघितल्या. हा. काय नोटा त्या? नोटा म्हणजे काय, आता तुम्ही बघितलं आहे की एक नोटावर जवळजवळ 13 शून्य आहेत. म्हणजे असं वाटतं की 1300 कोटी अशी नोट आहे, पण ती त्या जगामध्ये याचं मूल्य कमी असल्यामुळे तिथं शून्याला किंमत आहे. जसं आपल्याला शून्याला किंमत आहे तसं त्या देशामध्ये शून्याला किंमत आहे. तर अशा बऱ्याच नोटा, वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटा मी या जिल्ह्यामध्ये मांडलेल्या आहेत. ही आकर्षक नोटा आहेत. ब्रिटिश नोटा आहेत, त्यामध्ये गोव्याच्या नोटा आहेत, बऱ्याच नोटा अशा तर मांडलेल्या आहेत. मी जुन्या काळातली नाणी, आताच्या या विविध देशातल्या नोटा या कशा जमवल्या तुम्ही? हे मी मला आमच्या घरी आजीची आहे, आजीमध्ये आजीकडून 2 पैसे, तांब्याची नाणी वगैरे मिळालेली. त्याच्या आकर्षणामुळे मी लहानपणी शाळेत होतो. शाळेत जसं घरातून मी 3 नाणी, 1 पैसा, 2 पैसे, 5 पैसे हे जमवले. जसं जसं मी म्हणजे कमवायला लागलो, जसं पैसे येत गेले तसंच मला या छंदात जास्त इंटरेस्ट येत गेला. आणि मी नाणी बाहेरून फिरून भांड्याच्या दुकानात, पुण्या मुंबईमध्ये, अहमदाबाद वगैरे इकडे तिकडे फिरून ही नाणी वगैरे नोटा गोळा केल्या. मी मेन म्हणजे जी सोन्याची नोट आहे जगातील पहिली, हा. ती मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला लागले? मी जी सोन्याची नोट जी मिळाली मला, ते पुण्याचे गिरीश नाईक म्हणून एक आमचे मित्र होते संग्रात. ते फॉरेनच्या नोटा कनेक्ट करत होत्या, म्हणजे फॉरेन देशातून घेऊन येणे जाणं, त्यांच्याकडून ती नोट मला मिळालेली आहे. त्यांच्याकडून नोट माझ्याकडे आलेली आहे. ती पण नोट जवळजवळ माझ्याकडे आता 20 वर्ष झाले. आणि तो किती वर्ष झालं या संग्रह करताय तुम्ही? 30 वर्ष झाले मी नाणी नोटांचा संग्रह करतो. प्रदर्शन किती? प्रदर्शन आज 1 दिवसासाठी आहे. तर आताच आपण पाहिलं गेल्यावर किती वर्ष हा संग्रह करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. कॅमेरामन केतन सह मी रविराज, तारा न्यूज. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय.
खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.